नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना। श्री स्वामी समर्थ। यावेळी टायमिंग सांगितलं तर इव्हनिंगचे 6:30 वाजलेले। थोडासा मला लेट झाला कारण सगळी कामं आजच मी आवरलेली आहे। जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं ना, मदतीला कोणी आहे, जेही करायचं आहे एकटीला करायचं आहे। हे जे डबे आहेत ते वरी मी ठेवले होते, छोटे ड्रम जे आहेत यामध्ये गौरी आहेत, गौरीचं सामान आहे। 2 ड्रम आहेत ते छोटे छोटे, ते पण मला घेता येत नव्हतं। स्टँडवरती थांबले, एकी साईडला झोक जात होता माझा, कारण आपलं वजन बॅलन्स होत नाहीये। मुलं असले तर ठीक असतं, सगळं काढून देतं, आपण घेतो आणि जे पाहिजे ते घेतो आणि परत ठेवतो। पण या वेळेत कुणाचीच मदत मला भेटलेली नाहीये। प्रत्येक वर्षी दीपक असायचा, दिनेश, दोघं जण माझी मदत करायचे। पण यावर्षी असं आहे ना की दीपक आहे जॉबवरती, दिनेश गॅरेजमध्ये, आणि यांची तब्येत बिघडलेली आणि बाकीचं दुसरं कोणी मदतीला आलेलं नाही। जेही करायचं एकटीला करायचं आणि म्हणून एकटीची खूप धावपळ होत आहे। म्हणजे जास्त कामाचा लोड आला आणि कमी वेळामध्ये सगळं मला आवरायचं होतं। दिवसभर मी सगळं फराळीचं बनवलेलं आहे आणि मग आता गणपती विसर्जन झालं, मग त्यानंतर मी गौराई काढलेली आहे आणि जेही गौराईचं सामान आहे वेगळ्या ड्रममध्ये आहे ते मी नंतर काढणार आहे। आता गौराईचं पूजन मला करायचं आहे, तर इथं सूप घेतलेले, सुपामध्ये गहू किंवा तांदूळ आपण टाकू शकता। मी तांदूळ घेतलेत कारण गहू आहे तो वरच्या रूममध्ये, स्टोर रूममध्ये, आता वरती जाणं घेऊन येणं, तर म्हटलं असू दे, म्हटलं तांदूळ पण आपण ठेवू शकतो। तर यामध्ये मी गौराई ठेवल्या, समोर लेकरं ठेवले आणि मी हळदी कुंकू लावून पूजन केलेलं आहे। नैवेद्य मी अगोदरच बनवून घेतलेलं आहे, शेवायची खीर आणि भात, तर नैवेद्य दाखवायला आरती करून घेतलेली आहे। तर अशा पद्धतीने मी गौराईचं पूजन केलेलं आहे। प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत आहे आणि आजकाल तरी सगळेजणच ती पद्धत करत आहेत। म्हणजे गौराई तुळशीपाशी नेतात आणि तिथून घेऊन येतात, अशा पद्धतीने केलं जातं। पण आपल्या इथं कधी असं केलेलं नाही, अगोदरपासून अशा पद्धतीनं पूजन केलेले। जसं मी तुम्हाला प्रत्येक वेळी म्हणत असते, मी कसलेच रूल्स चेंज करत नाही। जी आपल्या घरची परंपरा आहे ती मी तशाच पद्धतीनं करत असते, कसंही काही असो मी चेंज करत नाही आहे ते। तर अगोदरपासून आपल्या घरी अशाच पद्धतीनं गौराईचं पूजन केलं जातं। म्हणजे गौराई रात्री 12 वाजता आम्ही उभ्या करतो, पण 5 वाजता गौराई काढणं, पूजन करणं आणि शेवायचं नैवेद्य दाखवून सुपामध्ये ठेवतो आम्ही तोपर्यंत, आणि आरती वगैरे केलेली आहे। आता मी इकडे काढत आहे साड्या आणि स्वयंपाक झालेला आहे। आज सगळेजण आल्यानंतर जेवण करतील आणि मग आम्ही गौराई उभ्या करू। तर इथं जे स्टँड आहे ते बनलेलं आहे आणि मॉर्निंगलाच बनवलेलं आहे। आता फक्त यामध्ये जे आहे ना, म्हणजे आता डेकोरेशन करायचं आहे, पडदा वगैरे घालायचा आहे। म्हणजे स्टँड आहे त्यामुळे सोपी पद्धत आहे। गावाकडे स्टँड नव्हतं तर खूप सारे असं रॉडा किंवा काही लाकडं वगैरे जमा करायची, मग ते एक मंडप तयार करायचं आणि मग त्यावरती ते साड्या वगैरे घालायचं, असं आम्ही करायचो। पण यावेळेत म्हणजे यावेळेत नाही, खूप वर्ष झालं आम्ही स्टँड घेतलेलं आहे, कारण जेव्हा गौराई याच्यानं खूप टेन्शन, म्हणजे ते शेताकडे जाऊन ते एकसारखे लाकडं घेऊन यायचं हे ते आणि ते बनवायचं, म्हणजे 1-2 दिवस टाईम त्यामध्येच जायचा आणि कधी व्यवस्थित व्हायचं कधी व्हायचं नाही, असं पण व्हायचं। तर ते सगळं आता झंझट ठेवलेलं नाही, स्टँड घेतलेलं आहे, मजबूत आहे स्टँड। म्हणजे जेव्हाही आम्हाला आता गौराईसाठी मंडप तयार करायचा आहे त्यावेळेत आम्ही रॉड सगळे जॉईन करतात, स्टँड बनवतात छान। मला जमत नाही, पण दीपक, दिनेश आणि यांच्या पप्पांना व्यवस्थित जमतं, ते अगदी अर्ध्या तासामध्ये स्टँड ते तयार करतात। आणि आता हे जे घेतलेलं आहे ना, हे मंडप घालण्यासाठी हे जी पडदा आहे ना, ते आम्ही ऑनलाईन घेतलेला आहे। खूप सुंदर आहे, याचा कलर पण खूप छान आहे, म्हणजे पांढरा आणि पिवळा रंग आहे याचा आणि खूपच सुंदर आहे। म्हणजे कॅमेऱ्यामध्ये तितकं व्यवस्थित कलर दिसत नाही, एक असताना एक दिसतं। ते पांढरा आणि पिवळा रंग आहे आणि आतमध्ये डिझाईन पण बनवलेली आहे, बघू शकता। खूप सुंदर अशी याची डिझाईन आहे आतमधल्या साईडला। ते पडदा फक्त वरच्या साईडला घातला आणि सगळं व्यवस्थित आलेले, म्हणजे स्टँडच्या लेवलचंच आम्ही घेतलेलं आहे। आणि आतमध्ये एक स्टँड येणार आहे, म्हणजे इथे जी फळी दिसत आहे ना, ती फळी लावायची आहे वरच्या साईडला। ते अगोदर लावलेली नव्हती, आता लावत आहेत, म्हणजे पडदा वगैरे घातल्यानंतर लावत आहेत। अगोदर घातलं तर थोडंसं म्हणजे व्यवस्थित हे घालता आलं नसतं, त्या हिशोबानं आता करत आहे। टायमिंग सांगेन तर आता रात्रीचे 11 तरी वाजलेले आहेत, म्हणजे 12च्या नंतरच आपल्याला गौराई उभी करायची आहे, म्हणून थोडंसं लेटच आम्ही सुरुवात केलेली आहे। म्हणजे जेवण खाणं झालेले, पण भांडे खूप सारे झालेले आहेत आणि मला खूप थकवा आलेला होता, त्यामुळे जेवण झाल्यानंतर मी निवांत बसलेले होते। भांडे वगैरे काहीच क्लीन केलेलं नाही, किचन भरून पसारा आहे या वेळेमध्ये, मी काहीच काढलं नाही। विचार केला की सकाळी करूया आपण, तरी पण बघूया आता हे सगळं झाल्यानंतर। म्हणजे जसं आता झोपण्याची एक वेळ असते आणि ती वेळ निघून गेली की नंतर झोप निघून जाते, लवकर येत पण नाही आहे। माझं पण तसाच प्रॉब्लेम आहे, म्हणजे 9 वाजल्यानंतर माझे डोळे आपोआप झाकायला लागतात आणि त्यावेळी कामाचा लोड जास्त असतो। सगळ्यांचं जेवण खाणं स्वयंपाक हे 9 वाजताच होतं, पण लहानपणापासून अशी सवय आहे की इव्हनिंगला भूक लागते। दिवसभर जेवण करतो न करतो त्याचं काही देणं घेणं नाही, तितकी भूक लागणार नाही, पण इव्हनिंगला जे आहे ना टायमिंग जातच नाही, भूक अशी लागते। जे आहे ते मी जेवण करते, म्हणजे चांगला आहे बंगला आहे याचा विचार करत नाही आहे। नाहीतर आपण जेवण करता वेळेस ना खूप नाकडोळे मोडत असतो ना की स्वयंपाक असा झाले तसा झालेला आहे, पण इव्हनिंगला अशी भूक लागते की तुम्ही काही द्या, मी जेवण करते ते पोटभर।
मग त्यानंतर झोप यायला लागते, अशी मला सवय आहे. पण ते लग्नाच्या नंतर काही जमलं नाही. लहानपणी मी अशा पद्धतीने करायचे. म्हणजे कसं शाळेत जायचो आपण, मग शाळेतनं आलं की 5 वाजता मग खेळ वगैरे करून आलं की मग जेवण करायचे. मग 6, 6:30, 7 असे वाजायचे त्या टायमिंगला. आमचे मामा म्हणायचे पण की इव्हनिंगला जेवण करू नये, दिवा लावायची टायमिंग असते. पण एक सवय झालेली होती मला, जेवण करायची आणि लगेच झोपायची. मला ती सवय आता पण आहे, पण मी मोडायचा प्रयत्न करते पण मोडत नाही आहे. पण 9पर्यंत तरी असं होतं ना की डोळे झाकतात, बसल्या ठिकाणीच मी झोपी जाते असं होतं. आणि त्यानंतर म्हणजे 9चं टायमिंग संपलं की मग त्यानंतर मला झोपच येत नाही, असा माझा प्रकार आहे. त्यामुळे सगळं जिथल्या तिथं ठेवलेलं आहे. आता यानंतर म्हणजे रात्री 1 वाजेपर्यंत मी जागी राहीन, पण 9चं जे टायमिंग असतं ना ते खूपच हे, म्हणजे त्यावेळेस मला झोप अशी येते. तर असो, हे सगळं लहानपणाचं आहे. आता तरी ते काही जमणार नाही आहे, कारण आता हे संसार असं आहे ना की आपल्याला स्वतःसाठी वेळ भेटत नाही आहे. आणि ही सगळी चांगली सवय पण नाही आहे. म्हणजे इव्हनिंगला जेवण करायचं आणि झोपायचं हे कुठलं म्हणजे ठीक पण नाही आहे. मला एक सवय होती, पण आता ती सवय मी मोडत आहे. झोप काही घेत नाही, पण भूक लागते आणि मी थोडंफार जेवण पण करते. म्हणजे चहा घेतला काही घ्या, मला जमणार नाही, जेवणच लागतं इव्हनिंगला, अशी माझी सवय आहे. तर असं ताईने इकडे बघू शकता, खूपच सुंदर असा मंडप तयार झालेला आहे. आणि आम्ही गौराईला साडी पण नेसवली, पण साडी नेसवायला मला जमत नाही. गौराईला वर्षाला हे साडी नेसवतात, बघू शकता खूपच सुंदर अशी साडी नेसवलेली आहे. म्हणजे अगोदर आम्ही दुसरी साडी नेसवलेली होती, म्हणजे जी मी रामेश्वरून आणलेली होती ती साडी. खूप डिझाईन आहे त्यावरती, साडी खूप सुंदर आहे पण खूप सारी डिझाईन आहे त्यावरती. त्यामुळे ती साडी मला तितकी ठीक वाटली नाही गौराईला नेसवल्यानंतर. तर मी परत ते काढायला लावली आणि दुसरी साडी जी आहे ना ते नेसवलेली. म्हणजे काटापदराच्या छान साड्या आहेत, एकदम सॉफ्ट, म्हणजे चिटकून राहणाऱ्या एकदम अशा काटापदराच्या साड्या आहेत त्या. म्हणजे अगोदरची साडी नेसवली ना खूप कडकपण होती आणि कलर जे आहे ना खूप जास्त असं गरगटा दिसत होता. म्हणून मला वाटलं ती साडी तितकी शोभून दिसत नाही, म्हणून आम्ही ती साडी चेंज केलेली आहे आणि ही साडी नेसवलेली आहे गौराईला. तर गौराईच्या दोघीच्याही साड्या नेसवून झालेल्या आहेत. आणि जेव्हा आम्ही देवस्थानी गेलेले होते तेव्हा काही गळ्यातले घेऊन आलेले आहे, बघू शकता खूप सुंदर आहेत. तर हे हार आम्ही घातलेले आहे, मंगळसूत्र वगैरे आम्ही घातलेलं आहे. बाकीचं डेकोरेशन काहीच केलं नाही, कारण किचनमध्ये खूप पसारा आहे. मला तो पसारा आवरायचा आहे, कारण उद्या दुसराच गोंधळ असणार आहे. आणि ही किचनची कामं जर मी ठेवून झोपले की मग सकाळी मला काही सुचणार नाही त्या किचनला सोडून, कारण बाकीची कामं तरी खूप सारे असणार आहेत. जसं झाडणं, पुसणं, क्लिनिंगची कामं ही थोडीशी लवकर आवरायची आहेत. जसं मी तुम्हाला म्हणलं 25 ते 30 जणांचा स्वयंपाक बनणार आहे उद्या, आणि मदतीला कोणी नाही आहे, म्हणजे कुणाचीच आशा नाही आहे. जे करायचं एकटीला करायचं आहे. तर थोडीफार कामं मी आता आवरून ठेवणार आहे. काय काय तर फक्त किचनची कामं, दुसरं स्वयंपाकाचं तर काही आवरायला जमत नाही आपल्याला. फक्त किचनमध्ये भांडी कुंडी जी आहे ना ते सगळं मला क्लीन करूनच झोपायचं आहे, कारण खूप पसारा झाले. कारण आज फराळीचं हे ते खूप सारं बनलं, नैवेद्य बनलं, पण नंतर मग स्वयंपाक बनलं, मग जेवलेले खाल्लेले भांडे आणि ते सगळे स्वयंपाकाचे भांडे खूप सारे झालेले आहेत. तर हे म्हणत थोडंफार डेकोरेशन करूया, कारण मॉर्निंगला आम्ही कोणी राहत नाही, तुझी एकटीची धावपळ होईल. तर मी म्हणलं आता काहीच नको, डेकोरेशन वगैरे काही नको. टायमिंग सांगितलं 12, 12:30 वाजलेले आहेत आता. तर मला सगळेजण झोप आणि परत सकाळी लवकर उठायचं असं. आणि हॅलो, नमस्कार सर्व माझ्या गोड ताईंच्या मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ, शुभ सकाळ. यावेळी टायमिंग सांगितलं मॉर्निंगचे 7, 7:15 वाजलेले आहेत. आजचा वार आहे रविवार, तारीख आहे 1 सप्टेंबर आणि आज आहे गौरी पूजन. तर सर्वांना गौरी पूजनाच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा. तर सगळी मॉर्निंगची कामं आवरलेली, झाडणं पुसणं सगळी क्लिनिंगची कामं आवरलेली. आणि रात्री पण खूप लेट झालेला होता झोपायला, म्हणजे 1 तरी वाजलेले होते. म्हणजे गौरी आगमन म्हणजे आता गौरीला साडी नेसवणं हे सगळी म्हणजे थोडीफार तयारी आम्ही केली. डेकोरेशन आणखीन काहीच केलं नाही, बघू शकता तुम्ही कसलं डेकोरेशन नाही आहे. तर आता डेकोरेशनही करायचं आहे, स्वयंपाकही करायचं आहे. 20 ते 25 जणांचा स्वयंपाक बनणार. स्वयंपाकामध्ये पुरणपोळी बनणार, गव्हाची खीर बनवणार आहे, चपाती भाजी हे पण असणार आहे. तर चला आता सुरुवात करते आणि ज्यांना आमंत्रण द्यायचं आहे त्यांना देऊन पण येते. म्हणजे आज खूपच धावपळ होणार आहे, खूपच बिझी आजचा दिवस जाणार आहे. तर गौरी थोडंसं जवळून तुम्हाला दाखवते, डेकोरेशन झाल्यानंतर पण मी जवळून दाखवते. तर तुम्हाला पदरे हे उलटं दिसत असतील नाही का, बघू शकता. गौरी अशा पद्धतीनं आम्ही बसवलेली आहे. आणखीन डेकोरेशन काही झालं नाही, डेकोरेशन झाल्यानंतर खूप सुंदर हे दिसणार आहे. तर असं पदरं उलटं दिसत आहेत, पण बॅक कॅमेरा दाखवलं तर सगळं व्यवस्थित दिसत आहे. तर चला मग आता अगोदर मी कुकरला खीर आणि पुरणासाठी डाळ म्हणजे दोन्ही कुकर लावणार आहे. आणि आज नवीन कुकर पण मी काढणार आहे. तुम्ही म्हणत होता आता ही नवीन कुकर कधी काढणार. तर अगोदर लाईट ऑन करते, देवपूजा वगैरे, म्हणजे आज ना कुठली कामं अगोदर करायची आणि कुठली नंतर करायची ते सुचत नाही आहे.
इकडं अगोदर मी वरण भात बनवणार, त्यासाठी लावलेली आहे वरणासाठी डाळ. मग आता लावणार आहे पुरणासाठी डाळ आणि मग खिरीसाठी गहू, म्हणजे याला जास्त वेळ लागतो. तोपर्यंत आपण बाकीची छोटी मोठी कामं करून घेऊया. रात्री खूप लेट झालं होतं, भांडे खूप सारे झालेले होते, पण आरत्या समय मी फक्त थोडंसं क्लीन करून ठेवलेलं आहे. जे चिकटपणा आहे ते गेलेलं आहे. पण आणखीन पितांबरी म्हणजे भैया पावडर लावून मी क्लीन करणार आहे. देवपूजा तर काही सुचत नाही अगोदर काय करू. छोटीशीच आणि कलरफुल रांगोळी मी काढलेली आहे सणावारा दिवशी. थोडीशी स्पेशल कलरफुल रांगोळी असल्यानं छान वाटतं. पण वातावरण असं झालं की आता लगेच जोरदार पाऊस येणार की काय असं झालेलं आहे. आणि मग पाऊस आलं, एक ही झड आली पावसाची, पूर्ण रांगोळी निघून जाते. जे मेहनत करून सगळी बेकार जाते. तर इकडे ठेवलेला आहे मी चहा. म्हणजे आता आळस येऊन तरी जमणार नाही, कारण खूप जास्त कामं आहेत आणि सगळी कामं वेळेत होणं गरजेचं आहे. म्हणजे स्वयंपाक मला 12-1 वाजेपर्यंत करायचं आहे पूर्ण, आणि त्यानंतर मी गौराईचं डेकोरेशन करणार आहे. कारण डेकोरेशन मी आणखीन काही केलेलं नाही. विचार केलं की अगोदर स्वयंपाक करायचा, मग त्यानंतर डेकोरेशनला मी सुरुवात करणार आहे. तर इकडे चहा बनलेला आहे. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण मॉर्निंगचा चहा घ्यायला. चहा घेतलेला आहे मी. आणि इकडं लसूण घेतलेलं आहे. म्हणजे आता लसूण जास्त लागणार आहे मला. जे सोलून ठेवलेलं लसूण होता ते कालच मी बनवलं. चिवडा परत काही खाराबुंदी वगैरे बनवलं, त्यामध्ये टाकलेलं आहे. आता परत मला स्वयंपाकासाठी लसूण इथं सोलून घ्यायचं आहे. लसूण असं आहे ना, एकदम चिकटलो निघतच नव्हतं लवकर ते साल. भरपूर वेळ लागला मला, पण इतका लसूण काही मी सोलेला नव्हता. पाणी अगोदर मी भरून घेतलं. जी स्वयंपाक बनेल अनसूट पाण्याचा स्वयंपाक बनणार आहे. तर एक हांडा भरून इथंच ठेवलेले जे स्वयंपाकाला लागणार आहे. आणि जिथे तांब्याचं जे हांडा आहे ना, ते पाणी पिण्यासाठी ठेवत असते मी. ते तिकडं आहे, ते रात्रीच मी भरलेलं आहे. तिकडं लसूण सोलत बाकीची कामं मी आवरते. अगोदर सुचतच नव्हतं की सुरुवात कुठून करू. म्हणजे जास्त कामं असली की टेन्शन येतं की कुठून सुरुवात करायची. तिकडे गहू घेतलेत खिरीचे. अगोदर खीर लावते, म्हणजे खीर सुद्धा थोडासा वेळ जास्त लागतो. कुकरला 4 शिट्या झाल्या की परफेक्ट खीर बनते. तर एक गहू अगोदर धुवून घेते. इकडं गव्हाच्या डबल पाणी टाकलेलं आहे. आणि पाणी पुरेसं नाही आहे, म्हणजे कुकरमध्ये ना जास्त पाणी टाकलं तरी पण पाणी बाहेर येतं, म्हणून मी इतकं टाकलेलं आहे. आणखीन 1-2 शिट्या झाले की मी कुकर उघडून बघणार आहे आणि पाणी टाकणार आहे आणखीन, म्हणजे एकदम परफेक्ट खीर बनेल. इकडे चिंच टाकून पाणी उकळवून घेतलेलं आहे, कारण अगोदर सगळ्यांसाठी बनणार आहे वरण भात आणि बाबांसाठी आंबील बनवणार आहे. तर सगळ्यांचं वेगवेगळं असतं. आता हे तर स्वयंपाक बनतच आहे, परत बाकीच्यांचं जेवण खाणं ते पण मला करायचं आहे. तर डाळ शिजलेली आहे, वरणाला तडका देते आणि भात लावते याच कुकरमध्ये, म्हणजे सगळ्यांचं खाण्यापिण्याची जेवण ही व्यवस्था होईल. मग त्यानंतर मी स्वयंपाकाला सुरुवात करते. तसं तर मी सुरुवात केलीच आहे. इकडं गहू लावलेली ती कुकरला खिरीसाठी. मग त्यानंतर डाळ पण लावणार आहे. आज नवीन कुकर काढणार आहे, म्हणजे जे 3 लिटरचं कुकर आहे त्यामध्येच मी पुरणासाठी डाळ घालणार आहे. कारण खीर भात जे 16 भाज्या असतात ते 16 भाज्या बनवायच्या आहेत. चपात्या बनणार आहेत, परत भजे पापडं आणि पुरणपोळ्या ज्या आहेत ना मी थोड्या बनवणार आहे. म्हणजे गोडामध्ये खीर पण बनत आहे, पुरणपोळ्या आहे, म्हणजे काय काय खाणार त्या हिशोबानं मी. आणि जास्त वेळही लागतो त्याला, म्हणून विचार केला की चपाती भाजी आणि गव्हाची खीर, आमटी असणारे, भात असणारे आणि पुरणपोळ्या, ज्यांना पुरणपोळ्या आवडतील त्यांच्यासाठी पुरणपोळ्याही बनत आहे. तर इतका सगळा स्वयंपाक बनणार आहे. तर दूध आलेले अगोदर मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे. डब्यातलं मीठ संपलं, म्हणजे काही मसाले संपलेले आहेत आणि जे ते पण मला काढायचे, म्हणजे एक कामं आज ना वाढलेलीच होती माझी. तर इकडं वरणाला उकळी आलेली, तर काढून मी इकडं खाली ठेवलेलं आहे, कारण किचनवरती भरपूर स्पेस धरतात म्हणून मी खालच्या साईडला ठेवते. तर हे बघू शकता नवीन कुकर मी काढलेला आहे. याची क्वालिटी खूप छान आहे कुकरची. तुम्ही रेट विचारत होता, तर 950 रुपयाला काहीतरी बसलेलं आहे, म्हणजे तितकं आठवण नाही मला. मी रेट जेव्हा आणलेलं होतं तेव्हाच बघितलेलं होतं याच्यावरती. तर 1000 रुपयेपर्यंत बसलेलं आहे. क्वालिटी खूप छान आहे, म्हणजे जाडजूड आहे, क्वालिटी खूप छान आहे. तुम्ही विचारत होता की स्टीलचं आहे का ताई, तर स्टीलचं तर नाही, पण कुठल्या धातूचं आहे तितकं मला माहिती नाही आहे, पण क्वालिटी खूप छान आहे या कुकरची. तर इकडे बघू शकता दोन्ही गॅसवरती कुकर ठेवलेले आहेत. एकीकडे भात, एकीकडे खीर बनत आहे. आता तोपर्यंत मी डाळ काढून घेते. वरच्या साईडला डाळ ठेवलेली आहे, तर डाळ दिनेशने काढून दिली. तर या छोट्या गिलासानं 2 गिलास मी हरभरा डाळ घेतलेली आहे. आणि या डब्यामध्ये जी थोडीशी डाळ राहिली आहे ती मी भरड्यासाठी घेणार आहे, कारण आता पोत्यामध्ये खूप सारी डाळ आहे, पण पोता आहे पोट माळ्यावरती तिकडच्या रूममध्ये. आता ते काढून कोण आणणार, तर म्हटलं जितकं होईल तितकं भरडा बनवूया आणि थोडंसं बेसन टाकून मी बनवणार आहे. म्हणजे आज ना कामं वाढायचीच होत आहेत, एकतर वेळेची कमी आणि कामं जे आहेत ना ते वाढतच आहेत. तिकडे डाळ मी धुवून घेतलेली आहे आणि डाळच्या डबल पाणी टाकलं आणि डाळ मी शिजत ठेवलेली आहे पुरणासाठी. आणि जी डब्यात डाळ होती ती गिलासात काढून घेतली आणि डबा मी घासायला ठेवलेला आहे, कारण आता जी
किराणा संपवताना मी म्हणजे डब्यातल्या डाळी संपव किंवा बाकीचा कुठला किराणा संपव मी डबे धुवून मग त्यामध्ये सामग्री भरत असते, जी ही किराणा आहे डाळी आहेत. म्हणजे यानं काय होतं, एकत्र खूप सारे डबे आपल्याला क्लीन करण्याची गरज नाही आहे. जेव्हाही रिकामं होतात क्लीन करून ठेवायचं. तर दूध इकडे मी गरम करायला ठेवलेलं आहे. म्हणजे अगोदरी म्हणलं मी तुम्हाला दूध गरम केलेलं आहे, म्हणजे ते दूध कालचं होतं ते पण मी गरम करून ठेवलेलं आहे, कारण आज दूध लागणार आहे जास्त प्रमाणात. खीर हे ते सगळं बनवतच आहे. तर इकडे आता मी बनवत आहे बाबांसाठी आंबील. म्हणजे मी जसं तुम्हाला म्हणलं सगळ्यांचं वेगवेगळं असतं. तर बाबांसाठी आंबील बनत आहे, बाकीच्यांसाठी वरण भात बनलेला आहे. आणि इकडं आपला जे रोजचा स्वयंपाक आहे ते पण बनत आहे. परत गौराईचं डेकोरेशन तरी आणखीन त्याचा तरी पत्ताच नाही. अगोदर मी किचनची कामं आवरते. म्हणजे काय होतं ना, तिकडं थोडंसं इकडं थोडंसं, एकही काम माझं व्यवस्थित होत नाही, धावपळ खूप होते आणि काम पण आपलं व्यवस्थित होत नाही. तर मी काय करते, अगोदर एक कामं आवडते. एकतर डेकोरेशन करायचं तर ती पूर्ण करूनच तिथून इकडे येते. नाहीतरी अगोदर मला स्वयंपाक करायचं तर अगोदर मी स्वयंपाक करते, किचनपासून फ्री होते, मग त्यानंतर डेकोरेशन करते. म्हणजे ही कामं जी आहेत ना आपली सुरळीत होतात. नाहीतर धावपळ खूप होते आणि कामं पण व्यवस्थित होत नाहीत. तिकडे बघू शकता मी आंबील बनवले, म्हणजे ज्वारीच्या पिठाचं बनवलेलं आहे हे. म्हणजे बाबांना हे आंबील खूप आवडतं. काही उपमा बनवलं, पोहे बनवलं, खाणार नाही आहेत ते, तर म्हणून हे बनवलेलं आहे. दिनेश पण इकडे जेवण करत आहे, टिफिन भरून घेत आहे. म्हणजे तो लागलेला आहे आपल्या कामात. आणि आज दिनेश घरीच राहणार आहे. जसं दररोज दिनेश गॅरेजमध्ये असतो आणि सगळी कामं मला एकटीवरती पडलेली आहेत, पण आज कामाचा जास्त लोड आहे आणि 1 वाजेपर्यंत पूर्ण स्वयंपाक झाला पाहिजे. स्वयंपाकातही खूप सारं बनणार आहे आणि जास्त जणांचा बनणार आहे, म्हणजे 25 ते 30 जणांचा. आणि यामध्ये छोटी मोठी कामं खूप सारी असणार आहेत. म्हणजे जसं 16 भाज्या बनवायच्या असतात आज, ते भाज्या आणून ठेवल्या पण निवडणं काही झालं नाही आहे. तर अशी छोटी मोठी कामामध्ये म्हणजे जास्त वेळ लागतो. तर दिनेश पप्पा म्हणत होते की दिनेशला आज घरीच असू दे, म्हणून आज दिनेश घरीच आहे माझ्या मदतीसाठी आणि हे गॅरेजमध्ये आहेत. आणि तब्येत पण आज ठीक आहे त्यांची. म्हणजे काल दवाखान्यात जाऊन आलेले आहेत, ब्लड वगैरे चेक केलेले, पण काही नाही, म्हणजे नॉर्मल ताप, सर्दी, खोकला हाच प्रॉब्लेम होता आणि त्याच्यासाठी औषध गोळ्या सगळं दिलेलं आहे. तर इकडं खोबरं मी चिरून घेतलेले, बारीक बारीक तुकडे करून घेतले आणि तोपर्यंत डाळ पण शिजलेली आहे. पण कुकरमध्ये जेव्हा डाळ शिजते तर कट काढण्याचा ऑप्शन राहत नाही, म्हणजे पाणीच राहत नाही यामध्ये. तर थोडंसं मी कोमट पाणी टाकलेलं आहे आणि डाळ पातेल्यात ओतून घेतलेली, कारण कुकर आहे छोटं आणि इतकी डाळ म्हणजे गूळ साखर घातलं तर व्यवस्थित आपल्याला ते शिजवता येणार नाही. म्हणून मी पातेलं ठेवलेलं आहे. तोपर्यंत भरडा पण उकळलेलं आहे, तर ते काढून घेऊया, वेगळ्या भांड्यामध्ये तुकडे करून घेते, नंतर तडका देणार आहे. तर बाकीची तयारी मी कशा पद्धतीने केली नेक्स्ट व्हिडिओमध्ये जरूर बघा. आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट करूनही नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. तर आता यासोबत या व्हिडिओला इथं सेंड करते. बाय बाय, टेक केअर. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.